बुलढाण्यात नोकरीच्या नावाखाली 62 जणांना गंडा. गवळी कुटुंबानं केली 1.96 कोटीची फसवणूक. बुलढाणा शहरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तब्बल 62 जणांना गंडविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गवळी कुटुंबांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा याद्यांच्या आधारे 1,96,67,000 रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. 31 वर्षीय मुख्य आरोपी निलेश गवळी याने पत्नी कोमल, वडील विजय आणि चुलत भाऊ अंकुश याच्यासह हा गोरखधंदा चालवला होता. सदर फसवणूक 2019 ते 2024 या कालावधीत घडली. नोकरीचे आमिष दाखवून पीडितांकडून वेळोवेळी रोख, चेक आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे उकळले गेले. आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक, आरोग्यसेवक तसेच इतर सहकारी पदांसाठी खोट्या जाहिरातींनी लोकांना भूलथापा दिल्या. बनावट नियुक्तीपत्रे, मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्तऐवज तयार करून फसवणूक करण्यात आली. बुलढाणा पोलिसांनी निलेश गवळींसह 4 जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील 57 इतर पीडितांची नावे अजून गुप्त असून त्यांची एकूण फसवणूक जवळपास 2 कोटींच्या घरात आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मोरे आणि पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर स्टेशन बुलढाणा येथील नरेंद्र ठाकरे यांनी अधिक माहिती दिली. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की कोणी जर आपणास नोकरी लावून देतो, नोकरीसाठी आपणास पैसे द्यावे लागतील किंवा असे खोटे आमिष जर देत असेल तर कृपया आपण अशा आमिषाला बळी पडू नये. जर असे आपणास जर कोणी आमिष दिले तर तात्काळ पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे संपर्क साधावा. बुलढाणा शहर येथे दिनांक 8/12/24 रोजी एक चौकशी अर्ज प्राप्त झाला होता. ते चौकशी हा विश्वनाथ गव्हाणे यांनी एक चौकशी अर्ज दिला होता. त्याच्यात 4 अर्जदार होते आणि त्यांनी 4 गैर अर्जदाराबद्दल तक्रार अशी केली होती की नोकरीचे आमिष देऊन आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळीस वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या रकमेचे त्याने स्वीकारले. त्याच्यानंतर त्या नोकरीला आम्ही देण्यासाठी त्याने खोटे जाहिराती परिपत्रक काढले. त्याच्यानंतर त्याने खोटे नेमणुकी प्रमाणपत्र दिले आणि खोट्या पेंडिंग यादी जे आपल्याला नोकरी भेटणार आहेत अशा प्रकारे त्याने गैरहजर म्हणून पैसे घेतले. चौकशीअंती आपण सर्व त्या अर्जदारांना बोलून त्यांच्याकडून बँक स्टेटमेंट तसेच जे पैसे त्यांनी स्वीकारले होते फोन पेने वगैरे हे सर्व त्याच्याकडून रिकवर करून चौकशीअंती अशी निष्पन्न झाले की त्याने सामान्य जनतेचे विश्वासात घेऊन त्यांना हे करून त्याच्याकडून त्यांनी पैसे स्वीकारलेले आहेत. याच्यात आरोपी 4 आहेत. 4 आरोपींवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अमाऊंट जवळपास 70 लोकांची फसवणूक करून टोटल अमाऊंट होते 1,97,00,000 रुपये.